Good morning to everyone. Our today's topic is mRNA, that is messenger RNA. येस्टरडेच्या टॉपिकमध्ये आपण बघितलं आहे की व्हॉट आर दी टाइप्स ऑफ आर एन ए, जेनेटिक, नॉन जेनेटिक. त्याच्यानंतर नॉन जेनेटिक आर एन ए इट इज अगेन सब डिवायडेड इंटू द एम आर एन ए, आर आर एन ए अँड दी टी आर आर एन ए. तर या तीनही आर एन ए मध्ये ज्याला आपण सेल्युलर टाइप्स ऑफ द आर एन ए कन्सिडर करतो, एम आर एन ए, आर आर एन ए अँड टी आर एन ए, तर या तीनही आर एन एचा व्हाय दे आर नॉन जेनेटिक आर एन एज, तर त्याला रिझन हे आहे की दे डू नॉट स्टोर द जेनेटिक मटेरियल, they do not store the genetic information, but they help to carry the information from DNA up to the cytoplasm or up to the protein formation. ऍक्च्युली सेलमध्ये जी जेनेटिक इन्फॉर्मेशन असते ती डीएनए मध्ये प्रेझेंट राहील आणि म्हणूनच आपण डीएनए ला जेनेटिक मटेरियल कन्सिडर करतो. पण या इन्फॉर्मेशनला ट्रान्सफर करावं लागतं, या इन्फॉर्मेशनला कॅरी करावं लागते फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. ही इन्फॉर्मेशन कॅरी होते म्हणजे काय, तर डीएनए पासून आरएनए मध्ये इन्फॉर्मेशन कॅरी जाईल आणि आरएनए नंतर त्याचं रूपांतर होत असते मग प्रोटीन्स मध्ये, ज्याला आपण म्हणतो जीन एक्सप्रेशन किंवा त्याला म्हणतात डीएनए एक्सप्रेशन. ओके, तर तोच आपला टॉपिक बघायचा आहे. आणि जे आपण इंट्रोडक्टरी लेक्चर काल बघितलं अबाउट द टाइप्स ऑफ सेल्युलर आरएनए, त्यातला एक एक आरएनए आपण आता वन बाय वन डिटेलमध्ये बघणार. सो लेट स्टार्ट फ्रॉम दी एमआरएनए. सगळ्यात पहिले आपण त्याची एक डायग्राम ड्रॉ करून घेऊ. दिस इज द एमआरएनए. व्हेरी सिम्पलेस्ट आरएनए जर कोणता म्हटला, डायग्रामॅटिक जर सिम्पलेस्ट पाहिला आपण तर तो एमआरएनए असतो. फाइव डॅश 3 डॅश. पहा, जर आपण याचं डिस्क्रिप्शन बघितलं एमआरएनएचं तर इट इज अ मेसेंजर आरएनए. जेव्हा जेव्हा आता एक मेसेज म्हणून वर्ड येईल या मॉलिक्युलर बेसिस, जेव्हा आपण 12th मध्ये लेसन बघणार आहोत त्याच्यामध्ये, किंवा या बायोमॉलिक्युल्स मध्ये न्यूक्लिक ऍसिड संबंधित डीएनए आरएनएच्या संबंधित जेव्हा मेसेज शब्द येईल तेव्हा क्लिअर लक्षात घेऊन घ्या दॅट मेसेज इज फॉर द प्रोटीन सिंथसिस, प्रोटीन फॉर्मेशन. क्लिअर. जेव्हा जेव्हा सेलला प्रोटीन बनवायचं असेल याचा अर्थ डीएनए स्वतःचा एक मेसेज तयार करतो, बिकॉज डीएनए इट इज द कंट्रोलिंग युनिट ॲज होल. एका सेलमध्ये जर समजा 10 टाईपचे प्रोटीन्स बनवायचे असतील तर त्या 10ही प्रोटीनची इन्फॉर्मेशन सिंगल डीएनए मॉलिक्युल मध्ये प्रेझेंट राहील. ओके, समजा लिव्हरला काही एचसीएल बनवायचं असेल, ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड बनवायचं आहे, किंवा काही डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आपल्या बॉडीमध्ये बनून राहिले, मग ती कंप्लीट इन्फॉर्मेशन डीएनए मध्ये प्रेझेंट असेल. पण डीएनए एका विशिष्ट टाइम जर असेल, जेव्हा जेव्हा त्या प्रोटीनची, त्या एन्झाईमची गरज असेल तेव्हा त्या टाईपचाच प्रोटीन किंवा एन्झाईम तयार होतो. जेव्हा जेव्हा फूड कन्झ्युम होईल तेव्हा डायजेस्टिव्ह एन्झाईम्स रिलीज होतील. लक्षात येत आहे काय सांगायचं आहे, म्हणजे मला जर म्हणायचं आहे की कंप्लीट डीएनए मॉलिक्युल जर 2 मीटरचा डीएनए आहे तर तो
एक पर्टिक्युलर मेसेज देऊन तेवढ्या टाईपचे प्रोटीन बनवेल. ऍट अ टाइम कम्प्लीट प्रोटीन बनत नसतात. ज्या प्रोटीनची आवश्यकता असली तेच प्रोटीन तयार होतील. ओके, बाकीचा जो डीएनएचा पार्ट असेल तो सायलेंट असेल. तर म्हणून या ठिकाणी आपण जे डायग्राम ड्रॉ केलेली पहा, इट इज वन टाइप ऑफ द मेसेज. आता इथं डायग्राम जर पाहिले आपण, जसं आपण डिस्क्रिप्शन पाहिलं की आरएनएचं स्ट्रक्चर कसं असतं. न्यूक्लिक ऍसिड कोणताही असेल, इट इज मेडअप ऑफ न्यूक्लिओटाइड्स. आणि न्यूक्लिओटाइड मध्ये पाहिलं आपण 2 एंड असतात. पोलॅरिटी ऑफ द स्ट्रँड 5' 3'. म्हणजे इथून जर आपण सुरुवात केली तर या ठिकाणी काय असेल माहिती आहे काय, इथं असेल पेंटोज शुगर, एन बेस, आणि या 5th कार्बनला काय अटॅच आहे, फॉस्फेट ग्रुप, आणि हा 5वा फ्री आहे, सो इट इज लेबल्ड ॲट द 5'. इथं दुसरा न्यूक्लिओटाइड, तिसरा, चौथा, शेवटचा जो असेल त्याच्यामध्ये 3rd कार्बन जो असेल तो फ्री असेल आहे ना, 1 2 3, तिसरा कार्बन फ्री असेल, त्याला आपण 3' म्हणतो. तर याची स्ट्रँड आपण काल ड्रॉ करून बघितली आहे. मॉलिक्युलर लेव्हल सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे आरएनए कसा असतो. तर इथे डायरेक्ट आता तुम्ही कन्सिडर करा की दिस आरएनए इट इज हॅव्हिंग 2 फ्री एंड्स, 5' अँड 3'. आता पहा, कम्प्लीट आरएनए जे राहतात, 3 आरएनए आपल्याला बाहेरचे आहेत है ना, एमआरएनए, आरआरएनए आणि टीआरएनए. तर अमॉंग ऑल दिस 3 टाइप ऑफ आरएनए, एमआरएनए किती पर्सेंटेज मध्ये आहे पहा, तर इट इज 3% ऑफ द टोटल आरएनए. ठीक आहे, याचं जे अमाऊंट आहे ते फार कमी प्रमाणात असेल. म्हणजे आपण लक्षात घेऊ शकता की हा एक स्मॉल आरएनए आहे. ऍक्च्युली 3 आरएनए मध्ये साईज नुसार जर कम्पेअर केलं तर टीआरएनए हा स्मॉलेस्ट आहे, कारण तो फोल्डेड असतो. जेव्हा आपण त्याचं स्ट्रक्चर बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की इट इज फोल्डेड वन. एमआरएनए जर पाहिला तर तुम्हाला दिसेल स्ट्रक्चर इट इज टोटली लिनियर. सो यू कॅन डायरेक्टली say that mRNA it is a linear type of RNA, or it is the linear polynucleotide. काही कठीण आहे का हा पॉलीन्यूक्लियोटाइड वर्ड? स्ट्रँड डीएनए ची असो का आरएनए ची असो, इट इज मेड अप ऑफ द न्यूक्लियोटाइड. आणि एक नाही तर एकापेक्षा जास्त न्यूक्लियोटाइड असतात. सो इट इज द पॉलीन्यूक्लियोटाइड चेन. आणि ती एक लिनियर आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची फोल्डिंग नाही आहे, डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर नाही आहे. असा सिम्पलर आणि लिनियर आरएनए कोणता असेल तर इट इज द एमआरएनए. मेसेज कोणता आहे, कशाच्या स्वरूपात आहे ते आपण बघूनच राहिलो. आता सध्या स्ट्रक्चर, त्याचं इंट्रोडक्शन बघून घ्या. त्याच्यानंतर याचं मॉलिक्युलर वेट जर असेल तर इट इज अप टू सेव्हरल मिलियन है ना. म्हणजे याच्यामध्ये जे नायट्रोजन बेसेस किंवा न्यूक्लियोटाइड असतात तर ते मिलियन पर्यंत राहू शकतात. म्हणजे लॉंगर मॉलिक्युल जर म्हटला तर तो आरएनए, विद्यार्थी मित्रांनो, कोणता एमआरएनए, कारण ते लिनियर आहे. जरी याचं पर्सेंटेज किती असलं, ओनली 3%. आरआरएनए 80 to 90%, आणि टीआरएनए जो असतो तो असतो 10 to 15%. पर्सेंटेज वाईज पाहिलं तर एमआरएनए शॉर्ट होईल, पण जर आपण त्याच्या लेंथ नुसार जर पाहिलं तर लिनियर मध्ये कोणता येतो, एमआरएनए. नो फोल्डिंग इज देअर, कंटिन्युअस न्यूक्लियोटाइड चेन असेल तर म्हणून याला आपण लॉंगर मॉलिक्यूल सुद्धा म्हणू शकतो. सो दिस इज अबाउट इंट्रोडक्टरी पार्ट. नाउ कंप्लीट एमआरएनए इट इज मेड अप ऑफ द न्यूक्लियोटाइड. ऍज युजल आहे, न्यूक्लिक ऍसिड म्हटलं तर देअर शुड बी द न्यूक्लियोटाइड. आता या ठिकाणी पहा, याच्यामधला जो मेसेज असेल, जर आपण स्ट्रक्चर बघितलं याचं, तर एमआरएनए हॅज अ मेसेज. मग हा मेसेज कशा करता असेल, द मेसेज इज फॉर द प्रोटीन सिंथेसिस. कुठून कॅरी करायचा आहे, फ्रॉम द डीएनए. म्हणजे हा एमआरएनए सुद्धा कुठून तयार झाला असेल, डीएनए. लक्षात ठेवा, सेलमध्ये जे काही कंपोनंट्स आपण स्टडी करतो, whatever the components, what are the compositions of the single cell, that are all produced with the help of only one master molecule, that is DNA. mRNA असो, rRNA असो की tRNA असो, every RNA it is produced from the DNA. डीएनएचं मास्टर मॉलिक्युल लक्षात ठेवायचं आहे. जरी हे त्याला हेल्प करतात टू कॅरी द इन्फॉर्मेशन फॉर द एक्सप्रेशन, फॉर द कंट्रोलिंग पर्पज, पण मेन मास्टर माइंड कोणाचा असतो, डीएनएचा असतो.
तर एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की इथं जर आपल्याला एमआरएनएची सिंगल स्ट्रँड बनवायची आहे तर डीएनए पासून तयार होते, आणि डीएनए कसा आहे, इट इज डबल स्टँडर्ड मॉलिक्यूल लाईक दिस. त्याच्यातली एक स्ट्रँड असेल ती 5' पासून 3' असेल, आणि एक स्ट्रँड जी असेल त्याला आपण म्हणू शकतो 3' to 5', बरोबर, 5 to 3, आणि एक असेल 3 to 5. मग जर समजा या डीएनए ला एक मेसेज बनवायचा असेल, तो ही सिंगल स्ट्रँड मध्ये, आपल्याला जी स्ट्रँड बनवायची आहे ती कशी आहे, एक सिंगल स्ट्रँड बनवायची आहे, ज्याला आपण म्हणून राहिलो एमआरएनए. डीएनएच्या 2 स्ट्रँड पैकी एका स्ट्रँडची झेरॉक्स कॉपी, डीएनएच्या भाषेत कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड, त्याला म्हणायचं तुम्हाला ऍक्च्युली काय, एमआरएनए. डीएनए पासून बनला, डीएनए मधलाच मेसेज आहे, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज मेसेंजर आरएनए. तर हा जो 5' to 3' बनला, हा कोणाला कॉम्प्लिमेंटरी बनला असेल, 3' to 5', म्हणजे ही जी स्ट्रँड आहे डीएनएची, या स्ट्रँडला काही न्यूक्लिओटाइड असतील, नायट्रोजन बेस असतील, त्याला कॉम्प्लिमेंटरी बेसिस घेऊन एक नवीन स्ट्रँड तयार झाली 5 to 3 डायरेक्शन, विच इज वी कॉल्ड एज एमआरएनए. म्हणजे एक मुद्दा क्लिअर करायचा तुम्हाला की एमआरएनए मॉलिक्यूल कसा तयार होतो, तर इट इज प्रोड्यूस फ्रॉम द डीएनए, आणि ते डीएनएच्या फक्त एका स्ट्रँड पासूनच तयार होते. समोर जाऊन तुमच्या लक्षात येईल की त्या डीएनएच्या स्ट्रँडला मग टेम्पलेट स्ट्रँड म्हणतात वगैरे वगैरे, है ना. तर अँटी सेन्स स्ट्रँड वगैरे म्हणतात, असे बरेच तर नावं येतील. तर हे आपल्याला सध्या 11च्या लेवलला आहे, म्हणून आपण जास्त डीप मध्ये जाऊ नये. तर हे तर झालं फॉर्मेशन. त्याच्यानंतर आता पाहायचं तुम्हाला ऍक्च्युली मेसेज म्हणजे काय. तर पहा, दिस एमआरएनए कॅरीज अ मेसेज. याच्यामध्ये न्यूक्लिओटाइड असतील, याच्याबद्दल तर काही डाऊटच नाही आपल्याला, कारण हा न्यूक्लिक ऍसिड आहे तर न्यूक्लिओटाइड असतील. फक्त हे जे न्यूक्लिओटाइड असतात ते 3-3च्या ग्रुपमध्ये प्रेझेंट असतात, लक्षात ठेवायचं आहे. इट कंटेन न्यूक्लिओटाइड्स इन द ग्रुप ऑफ 3 letters. ठीक आहे, दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज ट्रिपलेट कोडॉन्स. कोडॉनचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो कोडेड इन्फॉर्मेशन. ही इन्फॉर्मेशन फक्त सेल मधले काही विशिष्ट मॉलिक्युलच रीड आउट करू शकतात. फॉर एक्झाम्पल रायबोझोम. प्रोटीन फॅक्टरी कोणती आहे, रायबोझोम. मग रायबोझोम मध्येच कॅपॅसिटी असेल टू रीड आउट दिस पर्टिक्युलर कोडेड इन्फॉर्मेशन. जसा एखादा मेसेज आपल्या मोबाईलमध्ये असतो, एखादा पासवर्ड आपण देतो, आपल्या एटीएम कार्डला पण कोड असतो, तो कोड आपल्याला किंवा आपल्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीलाच माहित असेल, रिलेटिव्हला, है ना. अब टिल वी एंटर दॅट पर्टिक्युलर पासवर्ड, द पर्टिक्युलर वेबसाइट cannot be open. So in the similar way, codons are the information which is coded. 3-3च्याच ग्रुपमध्ये काय असते, याला फार मोठं रिझन आहे. ठीक आहे, आता पहा कसं आहे ते आपण बघूया की व्हाय. हे समजलं कोडॉन, एकदम सिम्पली लक्षात ठेवा. एमआरएनए म्हणजे याच्यात न्यूक्लिओटाइड असतील की नाही, है ना. पॉलिन्यूक्लिओटाइड म्हटलं ना त्याला आपण. फक्त न्यूक्लिओटाइड हे 3-3च्या ग्रुपनं काम करतात. पहा इथं मी बरोबर याला 3-3च्या लेबलनं सांगितलेलं आहे. जो कम्प्लीट मेसेज असेल तो एका प्रोटीनसाठी असतो. एमआरएनए मधला जो पूर्ण मेसेज आहे तो एका प्रोटीनचा आपण कन्सिडर करू, अँड इट इज कॉल्ड ॲज अ सिस्ट्रॉन. काय म्हणायचं त्याला, सिस्ट्रॉन. ऍक्च्युली सिस्ट्रॉन म्हणजे याला म्हणतात जीन. जीन शब्द ऐकला असेल, डीएनए मधले जे सेगमेंट आहेत त्याला जीन म्हणतात, आणि जीन पासून प्रोटीन तयार होत असते. तर एक कम्प्लीट मेसेज म्हणजे एक सिस्ट्रॉन. इथपर्यंत क्लिअर. मग आता याच्यामध्ये हे सिस्ट्रॉन कशा पद्धतीने अरेंज झाले आहेत तर पहा, 3-3च्या लेटरमध्ये है ना. पहिला न्यूक्लिओटाइड, दुसरा न्यूक्लिओटाइड, तिसरा. 3 का अरेंज आहेत ते आपण बघून आलो. ट्रिपलेट म्हणजे ग्रुप ऑफ द 3 लेटर्स. तो पहा, आता आपल्याला बनवायचं आहे प्रोटीन. प्रोटीनला बनवण्याकरता रिक्वायरमेंट असते अमिनो ऍसिडची. कशाची रिक्वायरमेंट आहे, अमिनो ऍसिड्स. आणि असे सेलमध्ये किती अमिनो ऍसिड आहेत, 20 टाइप्स ऑफ अमिनो ऍसिड्स आर देअर. ठीक आहे. आणि एमआरएनए मध्ये काय आहे मी सांगून राहिलो तुम्हाला, कोडॉन्स आहेत. असं लक्षात ठेवा तुम्ही, कोडॉन म्हणजे एक इन्फॉर्मेशन फॉर पर्टिक्युलर अमिनो ऍसिड. एक कोडॉन, समजा या 3 न्यूक्लिओटाइडचा एक ग्रुप तयार झाला का त्याला म्हणतात एका अमिनो ऍसिडची इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आहे. मग असे
आपल्याला जर 20 अमिनो ऍसिड बनवायचे असतील तर आपल्याला कोडॉन सुद्धा किती लागतील मित्रांनो? कोडॉन सुद्धा किती लागतील? 20. अरे एक अमिनो ऍसिड जर बनवायचा असेल तर एक कोडॉनची रिक्वायरमेंट आहे. सो फॉर 20 टाइप ऑफ अमिनो ऍसिड देअर शुड बी 20 टाइप ऑफ कोडॉन. पटून आलं का? आता हे कोडॉन कशापासून तयार झाले? फ्रॉम द न्यूक्लिओटाइड्स. किंवा एक लक्षात ठेवा तुम्ही, न्यूक्लिओटाइड पेक्षा मी त्याला नाव देतो नायट्रोजन बेसिस. सारखंच आहे ना? अरे न्यूक्लिओटाइड मध्ये शुगर कोणती आहे? रायबोस शुगर. फॉस्फेट कोणता आहे? तो फॉस्फोरिक ऍसिडच्या फॉर्म मध्ये. चेंज होणारी गोष्ट कोणती आहे? नायट्रोजन बेस. मग न्यूक्लिओटाइड म्हणा किंवा सध्या पुरतं नायट्रोजन बेस म्हटलं तरी चालेल, आपल्याला जरूर समजण्याकरता सोपं जाणार. नायट्रोजन बेसिस किती टाईपचे आहेत आपल्याकडे? 4 है ना. कोणकोणते? AUCG. आता मला सांगा, या 4 नायट्रोजन बेसिसचे किती कोडॉन्स पॉसिबल असू शकतात? एका कोडॉन मध्ये किती एन बेसिस पाहिजे आपल्याला? ट्रिपलेट म्हणजे 3. समजा AUC एक कोडॉन, UCG दुसरा कोडॉन, ACG. समजून झालं का? असं किती सारं कॉम्बिनेशन होऊ शकते का नाही? ते कॉम्बिनेशन आपण काढून बघू शकतो. जर समजा मी म्हटलं की एक कोडॉन बनवण्याकरता एकच लेटर वापरलं मी, इथे याचं म्हणणं आहे 3 लेटर पाहिजे, पण आपण एकच लेटर घेऊ. एक लेटर म्हणजे एक कोडॉन, दुसरं लेटर म्हणजे दुसरा कोडॉन, तिसरं लेटर म्हणजे तिसरा कोडॉन, चौथं लेटर म्हणजे चौथा कोडॉन. म्हणजे जर आपल्याला 1 कोडॉन इज इक्वल टू 1 लेटर म्हणजे 1 नायट्रोजन बेस, त्याचा अर्थ टोटल कोडॉन किती पॉसिबल असतील? लक्षात येऊन आलं का तुमच्या? पहा आता याला परत एकदा थोडस मांडतो मी. mRNA समजून घ्यायचा आहे सगळ्यात महत्वाचा. बाकीचे आरएनए सोपे आहेत. पहा आता, mRNA कॅरीज द मेसेज which is in the form of triplet codons. आणि कोडॉन्स म्हणजे काय? तर these are the nucleotides किंवा एन बेसिस म्हणू शकता तुम्ही. तर पहा आता, एक आपण म्हणजे हा चार्टच लक्षात ठेवा तुम्ही. टाइप ऑफ नायट्रोजन बेसिस, त्यानंतर कोडॉन अँड कोडॉन पॉसिबल. नंबर ऑफ लेटर्स, इथं लेटर म्हणजे न्यूक्लिओटाइड्स. पहा तुम्हाला हा चार्ट कळतो का? टाइप ऑफ नायट्रोजन बेसिस किती आहेत आपल्याकडे? 4. काही प्रॉब्लेमच नाही ना. कोणकोणते ते फिक्स आहेत आपल्याकडे? AUC आणि नंबर ऑफ लेटर न्यूक्लिओटाइड्स. म्हणजेच एका कोडॉनला जर आपल्याला बनवायचं असेल तर समजा त्याच्यामध्ये नंबर ऑफ लेटर किती आहेत? तुम्ही 1 लेटर घेऊ शकता, तुम्ही 2 लेटर घेऊ शकता, तुम्ही 3 घेऊ शकता, तुम्ही 4 पण घेऊ शकता. 5 नाही घेऊ शकत, कारण टोटल नायट्रोजन बेसिसचे टाइपच आपल्याकडे 4 आहेत, है ना. मग ऍटलिस्ट तुम्ही एका नायट्रोजन बेसला 1 कोडॉन समजू शकता किंवा 4 नायट्रोजन बेसला 1 कोडॉन म्हणू शकता. मग आपण ते कॅल्क्युलेट तेच करायचं तुम्हाला की ऍक्च्युअली किती नायट्रोजन बेस मिळून किंवा किती न्यूक्लिओटाइड मिळून एक मेसेज तयार होतो, एक कोडॉन तयार होतो, जेणेकरून काय तयार होईल? 1 अमिनो ऍसिड्स. तर पहा आता, जर 4 नायट्रोजन बेसिसच्या टाईप पैकी एकाला 1 कोडॉन आपण समजलं तर किती कोडॉन पॉसिबल होतील? 4 मल्टिप्लाइड बाय 1. दॅट ऍक्च्युअली 4 काय आपण त्याचा काय केलाय? 4 रेस्ट टू द पॉवर 1 म्हणजे 4 मल्टिप्लाइड बाय 1 दॅट विल बी इक्वल टू 4. हा शेवटचा जो बॉक्स आहे थोडा आपण मोठा करूया.
कोडॉन पॉसिबल्स. आता काय राहिलं, समजा 2 न्यूक्लियोटाइड मिळून एक कोडॉन तयार झाला, तर आपण काय करू, 4चा स्क्वेअर तयार करून पाहू. कॉम्बिनेशन करण्याकरता तुम्हाला पॉसिबल कॉम्बिनेशन करायचे आहे की किती कोडॉन्स पॉसिबल आहेत. तर काय होईल, 4 मल्टिप्लाइड बाय दी 4 दॅट विल बी दी 16. म्हणजे इथं 4 कोडॉन पॉसिबल होते, इथं 16. आपल्याला किती कोडॉन्स पाहिजे, ऍटलिस्ट त्यांनी 20 अमिनो ऍसिड बनवायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 20 कोडॉन्स पॉसिबल पाहिजे. प्रत्येक कोडॉन एक अमिनो ऍसिडला है ना कोड करेल. त्याच्यानंतर सपोज 3 न्यूक्लियोटाइड मेक द 1 कोडॉन. मग आपण या ठिकाणी 4चा क्यूब करून बघूया. 4 into 4 into 4 that will be 4 into 4 16 into 4 64. ठीक आहे. म्हणजे जेव्हा एका कोडॉन मध्ये 3 न्यूक्लियोटाइडचा ग्रुप असेल तेव्हा टोटल कोडॉन किती पॉसिबल आहेत आपल्याकडे, 64. 2 असतील तर 16. हे तर सोडून द्या, हे पॉसिबलच नाही कारण आपल्याकडे अमिनो ऍसिड 20 आहेत. कमी कोडॉन चालत नाहीत, ऍटलीस्ट जास्त चालू शकतात. तर 16 असतील तर हे लेस दॅन 20 वर राहिले. 64 असतील तर यस, कोडॉन्स भरपूर आहेत, मॅसेज खूप आहे, परंतु अमिनो ऍसिड किती बनवायचे आहेत, फक्त 20. हेन्स कोडॉन इज ऑलवेज कॉल्ड ॲज ट्रिपलेट वन. लक्षात ठेवायचं आहे. व्हाय इट इज ट्रिपलेट, बिकॉज इट इज मोर दॅन सफिशियंट टू मेक 20 टाइप ऑफ अमिनो ऍसिड. काय करताय, काय सांगा, समजून राहिलं. सेलमध्ये काय बनवायचं आहे तुम्हाला, प्रोटीन. काही अडचण कोणाला, कशापासून तयार होते प्रोटीन, फ्रॉम द अमिनो ऍसिड. पण हे फिक्स आहे, अ पर्टिक्युलर लिव्हिंग सेल हॅज 20 टाइप्स ऑफ अमिनो ऍसिड ओनली. आणि या 20 अमिनो ऍसिडची जेव्हा एक कॉम्बिनेशन तयार होते तेव्हा एक पर्टिक्युलर प्रोटीन तयार होईल. अरे पण 20 पैकी कोणता अमिनो ऍसिड बनवायचा आहे, पहिल्या क्रमांकावर कोणता, सेकंड कोणता, थर्ड कोणता, याची एक सिक्वेन्स असते. जो सिक्वेन्स आहे त्याच्यानुसार विशिष्ट प्रकारचा काय तयार होते, प्रोटीन. मग हा सिक्वेन्स कोण ठरवेल, याची ऑर्डर कोण डिसाईड करेल, डीएनए. मग डीएनए सपोज एक मेसेज तयार केला एमआरएनएच्या स्वरूपात आणि त्याच्यामध्ये 10 कोडॉन्स टाकून दिले. 10 कोडॉन म्हणजे कशा करता, 10 अमिनो ऍसिड. लक्षात येत आहे का. मग आपल्याला पूर्ण प्रोटीन जर बनवायचे असतील सेलमध्ये तर ऍटलिस्ट 20 कोडॉन तर पाहिजे ना. मग 20 कोडॉन करता कॉम्बिनेशन किती पॉसिबल आहे. एक कोडॉन एका नायट्रोजन बेसचा चालू शकतो का, 2चा चालू शकतो का, या दोघांचा पॉसिबल झाला होता, परंतु नाही. कोडॉन किती पॉसिबल आहेत, 20 पेक्षा कमी आहेत ना. सो दे आर नॉट सफिशियंट. तिसरी जी कॅपॅसिटी आहे ती सफिशियंट आहे, कारण 64 कोडॉन आहेत. आपल्याकडे अमिनो ऍसिड 20 आहेत. मग एवढ्या कोडॉन मिळून 20 अमिनो ऍसिड तयार नाही होणार का, डेफिनेटली होणार. आणि हे चौथं कॉम्बिनेशन तर काढायची गरजच नाही पडत. ठीक आहे, कारण हे जास्तीत जास्त होईल, एवढ्या कोडॉनची गरजच नाही आहे. सो दिस विल बी ऑल्सो रॉंग. सो एव्हरी कोडॉन शुड हॅव 3 लेटर्स, 3 न्यूक्लियोटाइड अँड दे आर कॉल्ड एज अ ट्रिपलेट कोडॉन. क्लिअर. हाच मुद्दा याच्यामधला महत्वाचा होता. सो व्हॉट इज द मेसेज, मेसेज इज इन द फॉर्म ऑफ 3 न्यूक्लियोटाइड कॉल्ड एज ट्रिपलेट कोडॉन. आता लक्षात ठेवायचं आहे, इथून जर समजा एमआरएनए स्टार्ट झाला फ्रॉम द 5' एंड, तर जो कोडॉन 5' एंडला असेल त्याला म्हणतात इनिशिएशन कोडॉन किंवा त्याला म्हणतात स्टार्ट कोडॉन. समजा आपल्याला एक प्रोटीन बनवायचं आहे, समजा हे एक प्रोटीन आहे. कशापासून तयार झालं प्रोटीन, फ्रॉम अमिनो ऍसिड. मग अमिनो ऍसिड मध्ये फर्स्ट अमिनो ऍसिड, सेकंड अमिनो ऍसिड, थर्ड अमिनो ऍसिड अँड सो ऑन. आणि हा असेल शेवटचा. हिअर प्रोटीन सिंथेसिस विल बी स्टॉप. तर फर्स्ट नंबरला अमिनो ऍसिड कोणता असेल त्याला डिसाईड करण्याचं काम कोणता कोडॉन करेल, 5' एंड जवळचा. इथं पहिला अमिनो ऍसिड असेल है ना. तर म्हणून त्यांनी काय नाव दिलं आहे, द कोडॉन प्रेझेंट ऍट दी 5' एंड. स्टार्टिंगला जो प्रेझेंट आहे त्याला म्हणतात स्टार्ट कोडॉन किंवा यालाच म्हणतात इनिशिएशन कोडॉन. आणि याचा अर्थ काय होतो, इट कॅन स्पेसिफाय फर्स्ट अमिनो ऍसिड. लक्षात ठेवायचं आहे. त्या अमिनो ऍसिडचे तुम्हाला समोर जाऊन नावं सुद्धा येणार आहेत. जे 20 टाईप आहेत ना त्यातला पहिल्या नंबरचा असतो मिथिओनाइन. आता सध्या मी जास्त कॉम्प्लिकेटेड ते करत नाही कारण तुम्ही कन्फ्युज व्हाल.
तुम्हाला असं वाटेल की हे लय किचकट आहे आणि आम्ही सोडतो. हा टॉपिक सोडायचा नाही, हा टॉपिक सोडवावा लागतो, कारण याच्यावर हमखास क्वेश्चन येतो. त्याच्यानंतर ऍट 3' एंड देर इज अ stop codon or which is called as a termination codon. पहिला अमिनो ऍसिड, दुसरा, तिसरा, चौथा, समजा 10 अमिनो ऍसिड बनवायचे आहेत, 10 अमिनो ऍसिड तयार झाले, मग ही प्रोसेस कुठेतरी स्टॉप व्हायला पाहिजे. पण जोपर्यंत त्या रायबोझोमला सिग्नल मिळणार नाही की नाव देर इज अ टाइम टू स्टॉप प्रोसेस, तोपर्यंत ते प्रोटीन सिंथेसिस थांबणारच नाही. आणि सेलमध्ये कंटिन्यूस जर प्रोटीन बनत गेले तर सेलमध्ये ॲबनॉर्मॅलिटी येऊ शकते. तुम्ही पहा ना, काही पर्सनमध्ये एखाद्या गोष्टीची डेफिशियन्सी असते तर काही गोष्टींमध्ये ऍडिशनल अमाऊंट असते. लक्षात येत आहे का? शुगरची लेवल आहे, काही पर्सनमध्ये कमी राहते, काही पर्सनमध्ये मेंटेन असते, काही पर्सनमध्ये वाढते. तर हे जे अमाऊंट ऑफ केमिकल्स आहेत आपल्या सेलमधले, हे कंट्रोल केले पाहिजे, याला विशिष्ट दृष्टिकोनातून रेग्युलेट केलं गेलं पाहिजे. तर म्हणून इथं जर प्रोसेस स्टार्ट झाली तर कुठेतरी स्टॉप झाली पाहिजे. म्हणून 3' एंडला परत काय राहतील? न्यूक्लियोटाइड म्हणजेच कोडॉन. पण ते कोडॉन कोणत्याही अमिनो ऍसिडला बनवणार नाहीत, म्हणून त्याला म्हणतात स्टॉप कोडॉन किंवा टर्मिनेशन. टर्मिनेशन म्हणजे थांबवणे, इनिशिएशन म्हणजे सुरुवात करणे. सो दे डू नॉट, किंवा आपण असे लिहू, इट कॅन नॉट स्पेसिफाय एनी अमिनो ऍसिड, हेन्स दे आर कॉल्ड एज टर्मिनेशन कोडॉन, स्टॉप कोडॉन, किंवा कोणत्याही प्रकारची इन्फॉर्मेशन नाही आहे म्हणून त्याला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो नॉन सेन्स कोडॉन्स. काय म्हणायचं आहे? नॉन सेन्स. दे डू नॉट हॅव एनी सेन्स अबाउट द अमिनो ऍसिड. आणि इथं बाकीचे जे कोडॉन्स आहेत त्यात कुठं ना कुठं इन्फॉर्मेशन आहे. सो दे आर कॉल्ड एज द सेन्स कोडॉन. The triplet of nucleotide which have information about a particular amino acid are called as a sense codon. आणि ज्याच्याकडे कोणती इन्फॉर्मेशन नसेल, इट कॅनॉट स्पेसिफाय एनी अमिनो ऍसिड, त्याला नॉन सेन्स कोडॉन. ओके. इन दिस वे mRNA helps to carry the message of protein synthesis in the form of codons. ओके. तर हा लक्षात ठेवा तुम्ही. लिनियर मॉलिक्यूल आहे. स्ट्रक्चर जर विचारलं तर कशापासून तयार होते? न्यूक्लियोटाइड 3-3च्या ग्रुपमध्ये राहतात, त्याला कोडॉन्स म्हणतात. स्टार्ट कोडॉन, स्टॉप कोडॉन, सेन्स कोडॉन, नॉन सेन्स कोडॉन. ओके. बाकीचा जो पार्ट आहे आरआरएनएचा तो आपण उद्याला बघूया.